नमस्कार मित्रांनो, आज आपण जँगो फ्रेमवर्कमधील एक सिंपल प्रोजेक्ट कशा पद्धतीने तयार करायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. मित्रांनो, जर आपल्याला पायथॉनमध्ये कोणतंही ॲप्लिकेशन डिझाईन करायचं असेल तर तुम्हाला आपल्या कॉम्प्युटरमध्ये पायथॉन इन्स्टॉल असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या कॉम्प्युटरमध्ये पायथॉन इन्स्टॉल आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एक कमांड टाईप करूया. तर आपण व्हेरीफाय करायचं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये पायथॉन इन्स्टॉल आहे की नाही. तर आपण कमांड प्रॉम्प्टवर जाऊया. CMD करतो आहे मी. कमांड प्रॉम्प्टवर आलेलो आहे. तुमच्यासमोर स्क्रीन दिसत आहे मित्रांनो. ही डॉस प्रॉम्प्ट आहे किंवा याला आपण कमांड प्रॉम्प्ट देखील म्हणू शकतो. तर या कमांड प्रॉम्प्टवर मित्रांनो टाईप करायचं आहे पायथॉन डॅश डॅश वर्जन आणि एंटर की प्रेस करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याकडं स्क्रीनवर पायथॉन 3.13.3 असं वर्जन आपल्या कम्प्युटरमध्ये आहे. तर आपल्या कम्प्युटरमध्ये पायथॉन इन्स्टॉल आहे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आता पायथॉन इन्स्टॉल झाल्यानंतर पुढची स्टेप जी आहे किंवा जर तुमच्या कॉम्प्युटरवर पायथॉन नसेल तर तुम्हाला पायथॉन इन्स्टॉल करावं लागेल मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला पायथॉनची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला जावं लागेल. तर त्यासाठी ब्राउझर ओपन करायचा आहे आणि गुगल सर्चमध्ये पायथॉन असं टाईप करायचं आहे मित्रांनो. पायथॉन टाईप केल्यानंतर तुम्हाला समोर स्क्रीन दिसत आहे, त्याच्यामध्ये python.org ही पायथॉनची ऑफिशियल वेबसाईट आहे. तिची लिंक या ठिकाणी आलेली आहे, त्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन दिसेल. तर डाउनलोडमध्ये सध्याचं जे करंट व्हर्जन आहे पायथॉन 3.14.6, तर हे जे बटन आहे ह्याला क्लिक केल्यानंतर तुमचं पायथॉन इन्स्टॉलर फाईल जी आहे ती डाउनलोड होईल आणि त्याला क्लिक केलं की मित्रांनो इन्स्टॉलेशन सुरू होते. तुम्हाला जर पूर्वीचे व्हर्जन्स पाहिजे असतील तर या ठिकाणी ऑल रिलीजियसला क्लिक करायचं आहे. ऑल रिलीजियसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्वीचे जे व्हर्जन्स आहेत, फॉर एक्झाम्पल 3.9, 10, 11 या पद्धतीचे, ते जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील ते देखील तुम्ही करू शकताय. तर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो समजा करंट व्हर्जन पाहिजे असेल तर याला क्लिक करायचं आहे. या बटनला मी याला क्लिक करतो आहे. तर आपली जी फाईल आहे पायथॉन 3.14.6, तर ही फाईल डाउनलोड या फोल्डरमध्ये डाउनलोड झालेली आहे. तर या फाईलला इन्स्टॉल करण्यासाठी डबल क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक स्क्रीन ओपन झालेली आहे, त्याच्यामध्ये रन आणि कॅन्सल आहे. रनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काही ऑप्शन्स दाखवत आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की यातलं ॲड python.exe टू पाथ हे जे चेकबॉक्स आहे याला क्लिक करायचं आहे आणि नंतर मग तुम्ही इन्स्टॉल नावला क्लिक करून आपलं इन्स्टॉलेशन आपल्या कॉम्प्युटरमध्ये सुरू होईल. तर मित्रांनो, ऑलरेडी आपल्याकडं पायथॉन इन्स्टॉल आहे, त्यामुळं आपण पायथॉन इन्स्टॉल करणार नव्हतं. तर मी इथं कॅन्सल बटनला क्लिक करतो आहे. तर आपलं पायथॉन इन्स्टॉलेशन कॅन्सल झालेलं आहे. तर चला मित्रांनो, आपण काय करूया, आता आपल्याला एक पायथॉनमध्ये जँगो फ्रेमवर्क आहे. तर जँगो फ्रेमवर्कमध्ये आपण एक प्रोजेक्ट डिफाईन करणार आहोत, प्रोजेक्ट क्रिएट करणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला एक प्रोजेक्ट फोल्डर क्रिएट करावा लागतो. तर प्रोजेक्ट फोल्डर जो आहे तर तो तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. एक तर तुम्ही डॉस प्रॉम्प्टवर करू शकता. आता समोर तुमच्या डॉस प्रॉम्प्ट आहे, यावर देखील तुम्ही करू शकताय किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम साह्याने देखील आपण आपला प्रोजेक्ट फोल्डर क्रिएट करू शकतो. तर सुरुवातीला पाहूया मित्रांनो आपण डॉस ऑपरेटिंग सिस्टीमच्या साह्याने कशा रीतीने प्रोजेक्ट फोल्डर क्रिएट केला जातो. तर मित्रांनो, सध्या तुम्ही C ड्राईव्हवरती आहात, इथं दाखवत आहे C ड्राईव्ह. तर तुमच्या कॉम्प्युटरवर जे दुसरे ड्राईव्ज आहेत त्या ड्राईव्जवर आपलं प्रोजेक्ट फोल्डर बनवायचं आहे. जर तुमच्याकडं दुसरा ड्राईव्ह नसेल तर Cवर करण्यास हरकत नाही मित्रांनो, परंतु जर दुसरा ड्राईव्ह आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी त्या ड्राईव्हवरच केलेलं चांगलं. तर या ठिकाणी आपण काय करूया मित्रांनो, मी G ड्राईव्ह सिलेक्ट करतो आहे.
जी असं लिहितो आहे, कोलन लिहितो आहे आणि एंटर की प्रेस करतो आहे. एंटर की प्रेस केल्यानंतर सध्या आपण जी ड्राईव्हवर आलेलो आहोत मित्रांनो. तर यावर आता आपल्याला एक फोल्डर क्रिएट करायचा आहे. तर मग फोल्डर क्रिएट करण्यासाठी आता मी इथं फोल्डर म्हणणार नाही मित्रांनो, याला आपण डिरेक्टरी असं म्हणूया, कारण डॉस ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डिरेक्टरी असं म्हणलं जाते आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये फोल्डर असं म्हणलं जातं. तर आता या ठिकाणी आपण एक डिरेक्टरी बनवूया. तर त्यासाठी MD कमांड आहे मित्रांनो, M आणि D. MD म्हणजे मेक डिरेक्टरी, MD आणि या ठिकाणी फोल्डरचं नाव द्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी देतो आहे मित्रांनो माय प्रोजेक्ट किंवा माय फोल्डर असं नाव देतो आहे मी. माय फोल्डर असं नाव दिलं आहे, MD माय फोल्डर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जी ड्राईव्हवरती आपण एक फोल्डर या ठिकाणी क्रिएट करत आहोत. एंटर की प्रेस करतो आहे, तर माय फोल्डर नावाचा फोल्डर आपल्या जी ड्राईव्हमध्ये तयार झालेला आहे. तर मित्रांनो, त्याची खात्री आपल्याला करायची असेल तर तुम्ही dir अशी कमांड टाईप करायची आहे, एंटर की प्रेस करायची आहे. तर माय फोल्डर नावाचा फोल्डर आपल्या कॉम्प्युटरमध्ये तयार झालेला असेल. तर तो आपल्याला इथे दिसत आहे मित्रांनो, माय फोल्डर. तर हा फोल्डर क्रिएट झालेला आहे. तर अशा रीतीने देखील तुम्ही तुमचा फोल्डर क्रिएट करू शकताय. दुसरी एक पद्धत आहे मित्रांनो, तुम्हाला डॉस प्रॉम्प्टवर करायचं नसेल तर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये देखील करू शकताय. तर चला मग आपण बघूया. तर मी आता काय करतो आहे, मी धिस PCमध्ये जातो आहे. धिस PCमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर जेवढे ड्राईव्ज असतील ते ड्राईव्ज सगळे इकडं डिस्प्ले होतील मित्रांनो. तर आता आपण H ड्राईव्ह सिलेक्ट करूया. मग अशी आपण G ड्राईव्ह सिलेक्ट केलेला होता. आता आपण H ड्राईव्ह सिलेक्ट करूया आणि याच्यामध्ये एक फोल्डर बनवूया. तर मी याला राईट क्लिक करतो आहे, ब्लँक स्पेसच्या ठिकाणी राईट क्लिक करायचं आहे, न्यू फोल्डर आणि फोल्डरला नाव द्यायचं आहे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल माय फोल्डर असं नाव दिलेलं आहे. एंटर की प्रेस करतो तर आपला फोल्डर या ठिकाणी क्रिएट झाला मित्रांनो. तर ही झाली पहिली स्टेप, म्हणजे तुम्हाला एक प्रोजेक्ट फोल्डर क्रिएट करायचा आहे. की कशासाठी, तर तुमच्या ज्या काही जँगोमधले प्रोजेक्टचे फाईल्स आहेत त्या फाईल्स या फोल्डरमध्ये स्टोअर होतील. तर त्यासाठी आपण हे फोल्डर बनवलेलं आहे. तर चला मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, हा फोल्डर जो आहे तो व्हिज्युअल स्टुडिओ कोड जो एडिटर आहे त्या एडिटरमध्ये ओपन करायचा आहे. तर त्यासाठी परत दोन पद्धती आहेत मित्रांनो. एक तर तुम्ही डॉस प्रॉम्प्टचा वापर करू शकताय किंवा तुम्ही विंडोजमधून देखील ओपन करू शकताय. तर मग इथं मी काय करतो आहे मित्रांनो, कोड असं टाईप करतो आहे. कोड टाईप केल्यानंतर आपला व्हिज्युअल स्टुडिओ जो आहे तो या ठिकाणी ओपन होईल. तर मित्रांनो, या पद्धतीने देखील तुम्हाला तुमचा व्हिज्युअल स्टुडिओ ओपन करता येईल आणि यामधून ओपन फोल्डर आपला जो जी ड्राईव्ह आहे त्या जी ड्राईव्हवर आपण माय फोल्डर नावाचं फोल्डर बनवलेलं होतं. तर तो या ठिकाणी आहे का बघूया. इथं आहे मित्रांनो, याला सिलेक्ट करायचं आहे, सिलेक्ट फोल्डर म्हणायचं आहे. तर या पद्धतीने देखील तुम्ही तुमचं व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन करू शकताय. तर याच्याऐवजी तुम्ही असं देखील करू शकताय मित्रांनो. तर आता इथं आपण काय केलं आहे की फाईलमध्ये जाऊन आपला फोल्डर ओपन केलेला आहे. तर असं न करता तुम्ही काय करू शकताय, इथं मित्रांनो आपण काय करायचं, आपल्या फोल्डरमध्ये अगोदर जायचं आहे, CD माय फोल्डर आणि इथं कोड कोड आणि स्पेस देऊन डॉट प्रेस करायचा आहे आणि एंटर की प्रेस करायची आहे. याने काय होईल मित्रांनो, आपण डायरेक्ट आपला व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये आपलं फोल्डर ओपन होईल. तर पाहूया मित्रांनो. तर यामध्ये आता आपला व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन झाला आहे आणि माय फोल्डर जो आहे तो फोल्डर देखील या ठिकाणी ओपन झाला आहे. म्हणजे असं देखील तुम्ही करू शकताय. किंवा मग काय करा, याला आपण क्लोज फोल्डर करूया. तुम्ही काय करू शकता मित्रांनो, याला आपण क्लोज करूया. तर विंडोजचं जे सर्च बार आहे त्या सर्च बारमध्ये व्हिज्युअल स्टुडिओ कोड असं टाईप करायचं आहे. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड या ठिकाणी येईल, त्याला क्लिक करून तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन करू शकता. ठीक आहे, असे म्हणजे दोन पद्धतीने तुम्ही ओपन करू शकता. तर आता इथं ओपन झालं आहे. आता मात्र तुम्ही जो फोल्डर बनवलेला होता
तो फोल्डर या ठिकाणी ओपन करणं गरजेचं आहे. तर कसं करायचं आहे मित्रांनो, फाईल ओपन फोल्डर. आता जी ड्राईव्हवरती आपलं फोल्डर आपण बनवलेलं होतं, तर जी ड्राईव्ह माय फोल्डर म्हणून फोल्डर आपण या ठिकाणी क्रिएट केलेला होता. तर माय फोल्डरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं सिलेक्ट फोल्डर म्हणायचं आहे. तर मित्रांनो आपला फोल्डर या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. तर ही एक स्टेप आहे. आता पुढची स्टेप मित्रांनो, पुढं काय करायचं आहे, आपल्याला माय फोल्डर जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं जँगोचा प्रोजेक्ट फोल्डर बनवायचा आहे. आपल्याला जँगोचा प्रोजेक्ट फोल्डर बनवायचा आहे किंवा जँगोचा प्रोजेक्ट बनवायचा आहे असं म्हणूया. तर त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, टर्मिनलमध्ये जायचं आहे. टर्मिनलला क्लिक करायचं आहे, न्यू टर्मिनल. तर बॉटम साईडला टर्मिनलमध्ये आपलं माय फोल्डर जो इथं फोल्डर होता तो इथं ओपन झाला आहे मित्रांनो. तर आता यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट जँगोमधला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. तर त्यासाठी मित्रांनो मग आपल्याला कमांड टाईप करावं लागेल जँगो. त्याच्या आधी मित्रांनो, जँगोमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचं आहे बरोबर आहे, परंतु आपल्या कॉम्प्युटरमध्ये जसं आपण पायथॉन इन्स्टॉल आहे का पाहिलं, तसं तुम्हाला आपल्या कॉम्प्युटरमध्ये जँगो इन्स्टॉल आहे का नाही ते देखील बघावं लागेल मित्रांनो, त्याची देखील खात्री करावी लागेल. मग ती कशी करायची आहे, तर या ठिकाणी टाईप करायचं आहे मित्रांनो, जँगो डॅश ॲडमिन डॅश वर्जन असं टाईप करून एंटर की प्रेस करायची आहे मित्रांनो. आपल्या कम्प्युटरमध्ये या ठिकाणी जँगो देखील इन्स्टॉल आहे. तर 6.0.7 असं वर्जन त्याचं आहे. तर आता आपण आपल्या कम्प्युटरमध्ये प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो. जर मित्रांनो याच्यामध्ये जँगो नसेल तर तुम्हाला तुमचं प्रोजेक्ट जँगोमध्ये क्रिएट करता येणार नाही. तुम्हाला सुरुवातीला जँगो या ठिकाणी इन्स्टॉल करावं लागेल. ओके, तर आता आपण आपला प्रोजेक्ट या ठिकाणी क्रिएट करणार आहोत मित्रांनो. तर कशा पद्धतीने, मग जँगो डॅश ॲडमिन स्टार्ट प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टचं नाव, आता फॉर एक्झाम्पल माय प्रोजेक्ट. तर आपण माय प्रोजेक्ट नावाचं प्रोजेक्ट या ठिकाणी जँगोमधला प्रोजेक्ट क्रिएट करत आहोत. एंटर की प्रेस करतो मित्रांनो. बरं, काहीतरी या ठिकाणी चुकलं आहे मित्रांनो. द टर्म जँगो ॲडमिन इज नॉट रेकग्नाइज्ड ॲज द नेम ऑफ सिम्युलेटेड फंक्शन स्क्रिप्ट फाईल ऑर. ओके मित्रांनो, तर इथं एरर आलेलं आहे. पाहूया आपण काय एरर आहे. जँगोचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलं आहे मित्रांनो. DGANGO जँगो. ओके मित्रांनो, आपण ते स्पेलिंग बरोबर केलेलं आहे. परत एकदा मी एंटर की प्रेस करतो आहे. ओके मित्रांनो, आता आपलं या ठिकाणी प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. माय प्रोजेक्ट नावाचं फोल्डर देखील या ठिकाणी आलं आहे. तर हा आपला जँगोमधला प्रोजेक्ट फोल्डर आहे. तर मी याला जर क्लिक केलं मित्रांनो, हा जो ॲरो बटन आहे, या ॲरो बटनला जर आपण क्लिक केलं तर त्यामध्ये तुम्हाला काही फाईल्स जँगोने क्रिएट केलेल्या दिसून येतील. तर ह्या सर्व फाईल्स महत्त्वाच्या आहेत. त्यातल्या आपण ज्या फाईल्स पाहणार आहोत मित्रांनो त्या आहेत settings.py आणि urls.py. तर या settings.py ही जी फाईल आहे, तर या फाईलमध्ये आपल्याला आपण जो काय ॲप पुढं जाऊन बनवणार आहोत त्या ॲपचं नाव या ठिकाणी नोंद करायचं आहे. तर यामध्ये बाय डिफॉल्ट जे ॲप आहेत जँगोचे, तर ते यामध्ये आहेत, त्यांची लिस्ट यामध्ये दाखवत आहे मित्रांनो. तर आपण जो काय ॲप बनवणार आहोत त्या ॲपचं नोंद देखील या ठिकाणी करायची आहे. तर ते आपण नंतर करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो दुसरी एक फाईल आहे urls.py. तर urls.py या फाईलमध्ये देखील आपण जो काय या ठिकाणी ॲप बनवणार आहोत तर त्या ॲपचं नाव जे आहे ते इथं देखील आपल्याला नोंद करायचं आहे. तर ते आपण पुढं जाऊन त्या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो. आपलं जे काय ॲप आहे त्या ॲपचं नाव या ठिकाणी आपण इन्क्लूड करणार आहोत. तर ते कशा पद्धतीने करणार आहोत ते आपण ॲप क्रिएट केल्यानंतर पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, प्रोजेक्ट क्रिएट झाला. आता काय करायचं आहे पहा. आता आपल्याला आपला जो काही प्रोजेक्ट फोल्डर आहे त्या प्रोजेक्ट फोल्डरमध्ये आधी आपल्याला जायचं आहे. तर कसं जाणार तुम्ही, CD टाईप करायचं आहे मित्रांनो. CD म्हणजे काय, चेंज डिरेक्टरी. CD आणि आपल्या प्रोजेक्ट फोल्डरचं नाव माय प्रोजेक्ट. एंटर की प्रेस करायचं आहे. आता तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये या ठिकाणी आलेला आहात मित्रांनो. तर
आता मी काय करतो आहे, आता मी या ठिकाणी माझं ॲप जे आहे ते ॲप क्रिएट करतो आहे. तर ॲप क्रिएट करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी टाईप करायचं आहे कमांड पायथॉन मॅनेज MANAGE मॅनेज डॉट PY पायथॉन मॅनेज डॉट PY स्टार्ट ॲप आणि पुढं जाऊन माय ॲप. तर आपल्या ॲप्लिकेशनचं जे नाव असणार आहे ते माय ॲप असं असणार आहे मित्रांनो. तर एंटर की प्रेस करायचे आहे. एंटर की प्रेस केल्यानंतर या ठिकाणी माय ॲप नावाचं ॲप फोल्डर आपलं क्रिएट झालेलं आहे. तर पहा या ठिकाणी माय प्रोजेक्टमध्ये माय ॲप नावाचं ॲप्लिकेशनचं फोल्डर जे आहे ते फोल्डर या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे आणि त्याच्या देखील स्वतंत्र फाईल्स या ठिकाणी आहेत. तर त्या फाईल्समध्ये आपण काय काय प्रोग्रामिंग करायचं आहे ते आपण आता या ठिकाणी आता थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर या पद्धतीने तुमचं प्रोजेक्ट डिझाईन करायचं आहे मित्रांनो. तर आता आपण काय करूया, मग ॲक्च्युअल आपलं जे काय प्रोग्रामिंग आहे ते प्रोग्रामिंगला आपण सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोजेक्ट फोल्डरमध्ये आपला जो माय प्रोजेक्ट नावाचा फोल्डर आहे त्या प्रोजेक्टमध्ये आपण काही फाईल्स पाहिलेल्या होत्या. तर त्या फाईल्समध्ये settings.py फाईल आहे. तर त्या setting.py फाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला आपला जो काय ॲप आपण बनवलेला आहे त्या ॲपची नोंद करायची आहे. मग कशी करायची आहे मित्रांनो, तर शेवटी इथं एंटर की प्रेस करायची आहे. तर आपण जो ॲप बनवलेला होता तर तो त्या ॲपचं नाव आहे माय ॲप. तर इथं आपण काय करायचं आहे, मग सिंगल कोटेशन मार्कमध्ये माय ॲप असं म्हणायचं आहे आणि Ctrl+S करून ही फाईल सेव्ह करायची आहे. तर इथं एक नोंद करायची आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरी एक फाईल आहे या ठिकाणी महत्त्वाची, म्हणजे urls.py. तर ह्या urls.py मध्ये देखील आपल्या फाईलची नोंद या ठिकाणी करायची आहे, त्याचा पाथ द्यायचा आहे. तर कशा पद्धतीने मित्रांनो, पाथ PATH पाथ, त्यानंतर या ठिकाणी डबल कोटेशन मार्कमध्ये एम टी असं राहू द्यायचं आहे मित्रांनो, कॉमा इन्क्लूड असं म्हणायचं आहे. इन्क्लूड INCLUDE इन्क्लूड, त्यानंतर कंसामध्ये मित्रांनो आपल्या ॲपचं नाव. मग आपल्या ॲपचं नाव या ठिकाणी आहे माय ॲप. सिंगल कोटेशन मार्कमध्ये द्यायचं आहे माय ॲप डॉट URLS. हे असं टाईप करून झाल्यानंतर मित्रांनो Ctrl+S करून सेव्ह करायचं आहे. तर इथं आपल्याला काही एरर्स दाखवत आहे मित्रांनो. तर समजायचं आहे की असं अंडरलाईन जर आली तर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काहीतरी एरर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर तो एरर आपल्याला सॉल्व करायचा आहे. इन्क्लूडला इकडे एरर आला आहे मित्रांनो. तर ते शॉर्टकट काय आहे आपल्याला सॉल्व करण्यासाठी, तर याला माऊस याला घेऊन जायचं आहे याच्यावर. इथं क्विक फिक्स म्हणून आहे मित्रांनो. क्विक फिक्सला क्लिक करायचं आहे आणि ॲड फॉर्म जँगो URLs इम्पोर्ट इन्क्लूड याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर इथं इन्क्लूड पॅकेज जे आहे ते आलेलं आहे मित्रांनो. इथं देखील एरर आहे. तो एरर आपण या ठिकाणी का आला आहे ते बघूया अगोदर. तर मी इकडं टाईप करतो आहे Ctrl+Shift+P सिलेक्ट इंटरप्रिटर. तर मित्रांनो आपण हा इंटरप्रिटर घेऊया, याला सिलेक्ट करूया, Ctrl+S करतो. हां मित्रांनो आपला एरर या ठिकाणी गेलेला आहे. तर ही झाली दोन फाईलमधली सेटिंग. पहिली आहे settings.py आणि दुसरी आहे urls.py. तर इथं फाईल सेव्ह करायचं आहे परत एकदा. तर ही सुरुवातीची सेटिंग आहे. ही एकदा सेटिंग केल्यानंतर परत या फाईलमध्ये यायची आपल्याला आवश्यकता नाही. तर या दोन्ही फाईल क्लोज करायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो आता आपण जाणार आहोत आपला जो काय ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनच्या फोल्डरमध्ये. तर यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो वेगवेगळ्या फाईल्स या ठिकाणी दिसत आहे. जसं प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये urls.py फाईल आहे तशाच पद्धतीने आपल्याला माय ॲप नावाच्या फोल्डरमध्ये urls.py नावाची फाईल या ठिकाणी बनवायची आहे. तर पहा मित्रांनो कसं बनवायचं आहे. याला राईट क्लिक करायचं आहे. जो फोल्डरचं ॲपचं जे फोल्डर आहे त्या ॲपच्या फोल्डरला राईट क्लिक करायचं आहे, न्यू फाईल, आणि या ठिकाणी urls.py नावाची फाईल बनवायची आहे. एंटर की प्रेस करायचं आहे. तर या ठिकाणी urls.py फाईल क्रिएट झालेली आहे मित्रांनो. तर आता या फाईलमध्ये आपल्याला आपला जो
पेज बनवणार आहोत त्या पेजची माहिती, तुम्हाला जो पेज बनवायचा आहे त्या पेजची माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी जो पेज बनवणार आहोत त्या पेजचं नाव आहे होम. तर होमसाठी आपण इथं काय करूया मग, URL पॅटर्न्स बनवूया. जसं या ठिकाणी URLs मेन प्रोजेक्टमध्ये urls.py जशी फाईल आहे, तर तशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये देखील URL त्या ठिकाणी सेट करायचा असतो. तर चला मित्रांनो, मग कसं सेट करायचं आहे, तर URL पॅटर्न्स हे सेम असणार आहे. तर पाहूया आपण. urls.py मध्ये जायचं आहे. या ठिकाणी टाईप करायचं आहे फ्रॉम Django डॉट URLs import path. एंटर की प्रेस करायची आहे. दुसरी फाईल त्या ठिकाणी आपल्याला इम्पोर्ट करायची आहे फ्रॉम स्पेस डॉट इम्पोर्ट व्ह्यूज. एंटर की प्रेस करायची आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा जो काही URL पॅटर्न आहे तो URL पॅटर्न या ठिकाणी डिफाईन करायचा आहे. URL पॅटर्न्स PATTERNS इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाथ, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे पाथ, ब्लँक डबल कोटेशन मार्कमध्ये एम्प्टी कॉमा इन्क्लूड, नाही सॉरी मित्रांनो, कॉमा व्ह्यूज डॉट होम. तर आपण होम पेज बनवणार आहोत आणि आपल्या पेजला होम असं नाव असणार आहे किंवा आपल्या फंक्शनला होम असं नाव असणार आहे. त्यामुळं इथं तुम्ही व्ह्यूजमध्ये जे फंक्शन बनवणार आहोत त्या फंक्शनचं नाव इथं देणं गरजेचं आहे. व्ह्यूज डॉट होम कॉमा नेम इक्वल टू होम. अशा पद्धतीने इथं आपल्याला सेटिंग करायचं आहे मित्रांनो. कंट्रोल एस करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. तर इथं आपल्याला आता व्ह्यूज नावाचा जो फाईल आहे या फाईलमध्ये तुम्हाला होम नावाचं फंक्शन क्रिएट करायचं आहे. तुम्ही व्ह्यूजमध्ये जेवढे फंक्शन बनवणार आहात तेवढ्या फंक्शनची नोंद ह्या सगळ्या URL पॅटर्न्समध्ये आपल्याला द्यावे लागते. तर चला आपण व्ह्यूजमध्ये काय करूया, आपला फंक्शन जे आहे ते आपण इकडं डिफाईन करूया मित्रांनो. मग फंक्शन कसं डिफाईन करायचं आहे, DEF होम कंसामध्ये रिक्वेस्ट REQUEST कंसामध्ये होम रिक्वेस्ट कोलन द्यायचं आहे मित्रांनो. एंटर की प्रेस करायची आहे आणि इकडं रिटर्न रिटर्न HTTP रिस्पॉन्स आणि आपल्या पेजवर जो मेसेज तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे तो इथं लिहायचा आहे मित्रांनो. मी टाईप करतो वेलकम टू होम पेज आणि कंट्रोल एस करून सेव्ह करायचं आहे. तर इथं अंडरलाईन आली आहे मित्रांनो, म्हणजे इथं एरर आहे. तर हा एरर सॉल्व कसा करायचा आहे, तर इथं माऊस पॉईंटर घेऊन जायचं आहे. क्विक फिक्स येतं आहे मित्रांनो. इथं क्विक फिक्सला क्लिक करायचं आहे आणि पहिलं जे ऑप्शन आहे ॲड फ्रॉम Django इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स याला क्लिक करायचं आहे. तर हा आपला एरर गेलेला आहे मित्रांनो. चला, तर आपलं प्रोजेक्ट जवळजवळ पूर्ण झालेला आहे. आता आपण हा प्रोजेक्ट रन करून बघूया. तर त्यासाठी आपल्याला आपला सर्व्हर स्टार्ट करावा लागेल मित्रांनो. तर सर्व्हर स्टार्ट करण्यासाठी या ठिकाणी कमांड आहे पायथॉन PYTHON पायथॉन मॅनेज MANAGE मॅनेज डॉट PY रन सर्व्हर SERVER. एंटर की प्रेस करायची आहे मित्रांनो. तर आपला सर्व्हर या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे. तर त्याचा जो URL आहे तो या पद्धतीने आहे 127.001:8000. तर कंट्रोल बटन प्रेस करायचं आहे आपल्या कीबोर्डचा आणि हा जो URL दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे. ओके मित्रांनो, आपलं पेज या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे. वेलकम टू होम पेज. म्हणजे आपला प्रोजेक्ट या ठिकाणी पहिलं जे ॲप आहे ते सक्सेसफुली आपलं या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. पहिलं पेज जे आहे ते सक्सेसफुली या ठिकाणी आपलं क्रिएट झालं आहे मित्रांनो.
तर याच पद्धतीने तुम्ही दुसरं देखील पेज बनवू शकताय. आता समजा मला या ठिकाणी अबाउट पेज बनवायचं आहे मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे, अबाउट पेज बनवायचं आहे. तर परत एकदा काय करायचं, मग तुम्हाला जे पेज बनवायचं आहे त्या पेजचं पाथ या ठिकाणी द्यायचं आहे. मग कसा देणार मी आता मी काय करतो, या ठिकाणी पाथ इकडं लिहायचं मित्रांनो, अबाउट ABOUT अबाउट /views डॉट अबाउट आणि इकडं नेम इक्वल टू अबाउट इथं नोंद करायची आहे. त्यानंतर तुम्हाला व्ह्यूजमध्ये देखील एक फंक्शन बनावं लागेल अबाउटसाठी. तर मग काय करायचं आहे, परत एकदा व्ह्यूजमध्ये जायचं आहे. व्ह्यूजमध्ये मित्रांनो या ठिकाणी आणखी एक फंक्शन बनवायचं आहे. तर Ctrl+C+D+E अबाउट ABOUT अबाउट रिक्वेस्ट, त्यानंतर HTTP रिस्पॉन्स वेलकम टू अबाउट पेज ABOUT अबाउट पेज. कंट्रोलच करायचं आहे मित्रांनो, सेव्ह करायचं आहे आणि परत एकदा आपण या ठिकाणी आपला प्रोग्राम रन करून बघूया. इकडे एरर दाखवते मित्रांनो, पाहूया काय एरर आहे. पाथ व्ह्यूज होम urls.py मध्ये एरर आहे. इकडं कॉमा द्यायचा राहिला आहे मित्रांनो. इथं काय करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे, वर कंट्रोलच करायचा आहे आणि परत एकदा सेव्ह करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रोजेक्ट परत एकदा रन झाला आहे. परत एकदा कंट्रोल की प्रेस करायची आहे कीबोर्डवरची आणि इथं लिंक जे आली आहे त्याला क्लिक करायचं आहे. तर हा पहिला पेज आला मित्रांनो. आता ह्या पहिल्या पेजमध्ये तुम्हाला कोणताही URLचा ॲड्रेस द्यायची आवश्यकता नाही. का? कारण आपण इथं URLsमध्ये काय म्हणले, एम्प्टी दिलं आहे. इथं तुम्ही सुरुवातीला काय दिलं, एम्प्टी, म्हणजे तुमचा कोणताही ॲड्रेस नाही, नुसतं एम्प्टी असेल तर पहिला पेज जो आहे तो पेज रन होतो. ब्लँक दिलं आहे आपण या ठिकाणी. आणि दुसऱ्या पेजसाठी काय URL म्हणले तुम्ही, अबाउट. तर तुमच्या ह्याच्यामध्ये आपण अबाउट टाईप केल्यानंतर इथं URLच्या ॲड्रेसमध्ये अबाउट टाईप करायचं आहे, ABOUT अबाउट, आणि एंटर की प्रेस करायचं आहे. हे आला मित्रांनो, वेलकम टू अबाउट पेज. तर या पद्धतीने तुम्ही मल्टिपल पेजेस आपण बनवू शकतो. तर हा सिम्पल प्रोजेक्ट आहे मित्रांनो. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हा प्रोजेक्ट करून बघणं खूप गरजेचं आहे. तर समजलं आहे का पहा सर्वांना, कशा पद्धतीने आपल्याला हे पेज बनवायचं आहे. आता समजा मला तिसरं पेज बनवायचं असेल तर काय करायचं आहे मित्रांनो, परत एकदा urls.py मध्ये जायचं आहे. आता समजा मला इथं कॉन्टॅक्ट पेज बनवायचं आहे. तर मी इकडं परत तिसरा पाथ क्रिएट करतो. अबाउटच्या ठिकाणी कॉन्टॅक्ट CONTACT कॉन्टॅक्ट असं म्हणायचं आहे. /व्ह्यूजमध्ये तुम्ही कोणतं पेज बनवणार आहोत, कॉन्टॅक्ट, तर कॉन्टॅक्ट असं म्हणायचं आहे. नेम देखील कॉन्टॅक्ट असं लिहायचं आहे. ही झाली मित्रांनो URLsमध्ये सेटिंग. परत व्ह्यूजमध्ये जायचं आहे. व्ह्यूजमध्ये आपल्याला आणखी एक फंक्शन या ठिकाणी बनावं लागेल आपल्याला कॉन्टॅक्ट पेजसाठी. तर तुम्ही urls.py मध्ये जे स्पेलिंग कॉन्टॅक्टसाठी दिलेलं होतं तेच या ठिकाणी लिहायचं आहे, कॉन्टॅक्ट CONTACT, आणि बस मित्रांनो सेव्ह करायचं आहे. आणि इकडं वेलकम टू कॉन्टॅक्ट पेज आपण म्हणूया, वेलकम टू कॉन्टॅक्ट पेज. सेव्ह करतो कंट्रोलच करून. परत एकदा या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे मित्रांनो, urls.py मध्ये इथं कॉमा द्यायचा आहे. सेव्ह करायची आहे फाईल आणि परत एकदा रन करून बघूया. हे आलं मित्रांनो. आता इथं मी काय करतो आहे, इथं कॉन्टॅक्ट असं म्हणतो आहे, CONTACT. हे आलं मित्रांनो, वेलकम टू कॉन्टॅक्ट पेज. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा सुरुवातीचा जो Django फ्रेमवर्कमधला प्रोजेक्ट आहे तो या पद्धतीने करून बघितला पाहिजे आहे. म्हणजे पुढचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्स आपल्याला करण्यास सोपे जातील.